नमस्कार. आता आपल्याबरोबर आहे चिपळूणमधील एक फेमस व्यक्तिमत्व जर्नी विथ निखिल, अर्थात निखिल पवार. ॲक्च्युली निखिलबरोबर पहिली माझी जी ओळख झाली होती ती म्हणजे चिपळूणमध्ये जेव्हा याने प्लॅस्टिक मुक्तीसाठी जे आंदोलन छेडलं होतं त्यावेळी पहिल्यांदा आपली भेट झाली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही 2-3 मोहिमांमध्ये याच्याबरोबर मी प्रयत्न केला होता की थोडाफार हातभार माझ्याकडून यायला लागेल आणि त्याच्यानंतर आज आमची भेट होत आहे. निखिल, बरेच वर्ष तू या गोविंदगडावर येतोयस आणि बरेच वर्षापासून तू गोविंदगडावर वेगवेगळे अनुभव घेतले असतील, तर त्याच्यातला एखादा तुझा अनुभव शेअर करशील का? आता बरेच वर्ष येतोय, पण ॲक्च्युली लहानपणीची गोष्ट म्हणजे मी शाळेत असेल जेव्हा ज्या तोफा खाली होत्या काढलेल्या, त्यानंतर ज्या वरती आल्या आणि त्या आपण बघतोय नाही ते बघून मनाला समाधान वाटतं. कारण की आधी अशा प्रदर्शनासाठी किंवा आपल्याला पाहायला भेटत नाही, तिकडे ज्या प्रवेशद्वाराजवळ होत्या पण अशा पद्धतीने पाहायला भेटत, ते फार बरं वाटतं की आपण काहीतरी जतन केलं. आणि त्यानंतर मागच्या वर्षीच घडलेली घटना म्हणजे 80पेक्षा जास्त तोफगोळे आपल्या गोविंदगडावर सापडले. म्हणजे राजप्रतिष्ठानच्या शिलेदारांनीच एक वेगळ्या म्हणजे बघता त्यांना सापडले आणि ते नजरेस पडलं. एक तोफगोळा सापडला, त्याच्यानंतर शोधता 80पेक्षा जास्त सापडले. ती एक माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल ह्या किल्ल्यावरची. तरी बाकी आपले इतर कार्यक्रम होतच असतात. मग आपल्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपला मशाल महोत्सव असतो, बाकी शिवजयंती असते आणि इतर कार्यक्रमसुद्धा असतात. आणि आता शिमगा येईलच. शिमग्यात रेडजाईच्या देवी दर्शनासाठी आपली श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखीसुद्धा येते. तो सुद्धा उत्सव एक इथं मोठ्या प्रमाणात साजरा करतात, ते बघून फार आनंद होतो. नक्कीच, कारण की मी नक्कीच सांगेन की निखिलचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, कारण की चिपळूणमध्ये निखिल खूप फेमस आहे आणि निखिलचे व्हिडिओ कुठला असं घर नसेल की जिथे तो बघितला जात नाही. निखिल, तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही आई करंजेश्वरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.